नमस्कार बांधवांनो, बघा हा हाक्या मराठा समाजाविषयी काय बोलतोय। आता सगळे सोडे राहिले का? आता पाटील संदर्कुळी क्षत्रिय काय राहिले का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। तुम्ही आता जो व्हिडिओ पाहिला असन त्याच्यामध्ये हाकेचं म्हणणं आहे की आता तुम्ही आमच्यामध्ये आले, आपला रोटी बेटी व्यवहार हा होतो। तो बी तर पाहिला स्वतःच्या समाजामधून याच्यामध्ये आला, मग असं वाटतं त्यानं सुद्धा त्याच्या मुलीबाळीचा व्यवहार हा बागवान ते पण त्यांच्यामध्ये आलेले त्याच्यामध्ये केला असावा, आणि त्याच्यामुळेच तो असं म्हणतो आता तुम्ही पण मराठा समाज आमच्यात आला आणि आपला आता रोटी आणि बेटी व्यवहार होतो। आणि त्याला सुद्धा माहीत असेल की मराठा समाजामध्ये मुलीची संख्या ही खूप कमी आहे, मुलं मराठा समाजात भरपूर आहे। तर आता त्यानं शब्द दिलेलाच आहे, ही मराठा समाजासाठी खरं म्हणजे एक सुवर्ण संधी आहे, आपल्या मुलांना आता मुली भेटतील। आणि त्यानं शब्द दिला असल्यामुळे तो काही शब्दाला फिरणारा माणूस नाही आहे, तो दिलेला शब्द पाळन आणि आपल्याला जास्तीत जास्त मुली देईन। आणि आपण तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे, आपल्याकडे असे भरपूर मुलं आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघते ना आमच्याकडे बिना लग्नाची किती मुलं आहे, तरी आम्हाला अपेक्षा काही नाही, आम्हाला तुझं पूर्ण पसंती आहे, वयाची अट नाही आहे, काही नाही आहे। फक्त आमचं जी वराडी मंडळ येईन त्यांना फक्त वडापाव म्हणजे तुझे उपोषणामध्ये खात होता तो, आणि पिणे म्हणजे सर्वांना माहीतच आहे तू काय पित होता, त्याच्यामुळे या दोन गोष्टी केल्या, बाकी आम्हाला काही अपेक्षा नाही आहे। साधारण लग्न केलं तरी चालेल, आणि लवकरात लवकर तू कामाला लागणे, कारण की आता दिवाळी जवळ आली, दिवाळी आली म्हणजे तुळशीचे लग्न झाले म्हणजे आपल्याला या लग्न कार्याला सुरुवात करावी लागेल। आणि फक्त आता शब्दाला फिरू नको, म्हणजे दिलेला शब्द पाळ, नाहीतर मग आपण क्षेत्रीय कुळामधले आहोत, तू जिथं भेटशील तिथं तुला पब्लिक जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। एक मराठा लाख मराठा।